ताई अहिराचे कपडे देऊन द्या ना. झाला ना ब्लाऊज वगैरे सगळं शिवून? हो 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 झाला झाला. काऊन ताई काऊन हो झाला झाला म्हणून राहिले? ब्लाऊज शिवून झाला नसेल? नाही नाही झाला झाला. आता द्या ना मग. कुठं ठेवले? भाऊंचे कपडे झाले ना शिवून? हो हो त्यांनी शिवले ना. ते शिलाई वगैरे सांगून द्याल किती झाली तर. आता माझ्या साडीची आणि ब्लाऊजची 150 रुपये झाली शिलाई. आता त्यांच्या माहीत नाही बा किती झाले तर. ठीक आहे भाऊंचे ना हे विचारून घेतील. तुमच्या ब्लाऊजचे 150 रुपये झाले म्हणता ना. ते देऊन देते मी. कुठं आहे तर देऊन द्या अहिरपट्टी. आता बसाल ना अहिराला तुम्ही. आधी सर्वात आधी तर मलाच अहिर करावं लागेल. माहेरच्या अहिर आधी होते ना करून. हो वहिनी मिठाई वगैरे आणले ना घेऊन? हो आणले ना, पेढ्याचा डब्बा आणले घेऊन. मला माहीत आहे ना अहिर झाल्यावर माहेरच्या मिठाई देतात ना. होतं माझ्या लक्षामध्ये. देव पावलं बापा, हे तर लक्षात होतं तुमच्या. काही म्हटलं का ताई? काही नाही वहिनी. बघा तुमचे कपडे आहेत ना ते संदूकमध्ये ठेवले. बॅग आहे ना तुमची, त्या बॅगच्या जवळच एक थैला आहे. अहिराचाच थैला आहे, तिथंच ठेवली आहे मी. तिथं पहा सपना मॅचिंग सेंटर लिहिलं आहे त्या थैल्यावर. तोच आहे तुमचा अहिर. माझंच नाव आहे का? हो बाबा, त्या दुकानाचं नाव सपनाच होता, सपना मॅचिंग सेंटर. छान छान आणून घ्या तो तुम्ही. ताला लावला असेल ना संदूकाला? नाही खुल्लाच आहे, ताला बिला लावला नाही आहे. ताई ताला लावत जा ना, लॉक लावत जा बापा. लग्नाचं घर आहे, काही सांगता येत नाही. काही नाही होत ना तिथं का कपडे लत्त्याचे आहेत ठेवले. कशाला ताला लावायचे आहे, सगळे आपलेच आहेत. नाही ताई लॉक लावत जा बापा. तिथं माझी पर्स वगैरे सगळी आहे. द्या एक लॉक द्या माझ्याजवळ, मी लावते आणि चाबी ठेवते मी आपल्याकडे. तसं करा मग. तुम्हीच ताला लावून घ्या आणि चाबी ठेवा आपल्याकडे. फालतूमध्ये मग मलाच परेशानी होईल. मंजुळा कुठं गेलीत? चाबी दे ना, ताला खोलून दे ना. हे येईल, एक येईल, दुसरी येईल. बाबा काही सांगा नको. आता सगळ्यांचं सामान आहे तिथं ठेवला, सगळ्यांचेच बॅग आहे तिथं ठेवले. ताई लग्नाचे कामं खूप जास्त झाले वाटते तुम्हाला. काऊन वहिनी काऊन असे बोलून राहिले? नाही म्हटलं रोड झाले, आधी सारखे राहिले नाही तुम्ही. लट्ट बिट्ट का करीन बाबा, एकटीवरच सगळे कामं आले ना. तुम्हाला बोलवले, तुम्ही नाही आले. आता येईल ना सून, मग मस्त आराम मिळेल तुम्हाला. हो सून येता बरोबर तिला सगळ्या कामं देऊन देईन ना, मी आराम करेन. खरं काही सांगता वहिनी तुम्ही. नाही ताई तसं नाही म्हणत मी. थोडा आधार तर मिळेल. स्वयंपाक तर करेल सून, बाकीचे तुम्ही कामं कराल तर. का माहीत बाबा, आजकालच्या पोरींना तर स्वयंपाकही करता नाही येत. स्वयंपाक करते का करते तर का माहीत, आता आल्यावर माहीत होईल. ताई तुम्हीच द्या ना काढून. तिथे तर मला 4-5 थैले दिसले. नाही तर फालतू कोणाचेही कपडे घेऊन येईन मी. चला देते. तो बघा वहिनी, तो थैला होता तिथं. म्हटले तरी तुमच्या बॅगजवळच आहे म्हणून ठेवला. ठीक आहे ताई ठीक आहे. हे माझी भावजई ना कुठं गायब होते तर माहीत नाही बाबा. 3 वेळा आवाज मारावा लागते कसं तर. वहिनी कुठं गेला? वहिनी तुम्ही तो घेऊन या, बेबीबाई आवाज देत आहेत. मी जाते तिकडे. बरं ठीक आहे ताई, जा तुम्ही. काय झालं बेबीबाई? काय झालं वहिनी तुम्हाला? एवढे काऊन घाबरून राहिले तुम्ही? बापा बेबीबाई काही सांगा नको, दिमाग काम नाही करून राहिला माझा. एक म्हणते हा दे, एक म्हणते दुसरा म्हणते तो दे. बापा इकडे जा तिकडे जा, असं घाबरल्यासारखं वाटत आहे मला. एवढी धावपळ कशाला करता? सगळे आपल्याकडेच नका ठेवू, वाटून द्या कामं, वाटून द्या. आता आले ना तुमचे भाऊजे, त्यांनाही द्या ना 1-2 कामं. का बेबीबाई भाऊजे आल्या ना म्हणता? तिथून मांडवातून मला आणलं ना अहिरपट्टीच्या थैला द्या म्हणून. आता बघा ना बेबीबाई, वेळेवर आली माझी भाऊजा. आणि हा कुठं आहे ताई, तर तो कुठं आहे ताई, अहिर कुठं आहे, कुठं ठेवले बापा काही सांगा नको. आता तुम्ही आले तेव्हापासून मला किती मदत करून राहिले. तो किती सांभाळून राहिले तुम्ही. बापा लग्नवाल्या घरी सांभाळावंच लागते ना, एकटी पोराची आई का करेल. बरं झाला बेबीबाई तुम्ही आल्या तर खूप आधार मिळाला तुमचा. तुम्ही अशाच होत्या, मला तर रडकुळीवर माझा जीव आला होता. मी म्हटले माझ्या पोराचं लग्न करतो, कोणीच नाही येऊन राहिले बापा. वहिनी झाला आता लहान मन करू नका. होते आणि आता त्यांचे सामान आहे ना, त्यांना सांभाळत बसा म्हणा. 3 वेळ मला विचारू नका म्हणा. म्हणली मी त्या संदुकामध्ये सगळं सामान आहे म्हटले, पाहत बसा म्हटले. तर म्हणते लॉक नाही लावत का म्हणते संदुकाला, का खजिना आहे का म्हणा तिथं ताला लावीन तर. माझे पैसे ओतले आहे म्हणते तिथं ठेवले म्हणते, पर्स आहे म्हणते माझी. दिली मग तालाही दिली. म्हणलं हे ताला धरा नाही चाबी धरा, लावा ना तुम्ही सांभाळत बसा म्हटले. कोणाच्या इथं सामान असेल ठेवला ते येतील म्हटली तुम्हालाच मागायला. बरं केलं वहिनी, बरं केलं, असं केलं तर बरं केलं. तुमची बॅग गिक नाही आहे ना त्या संदूकमध्ये ठेवली? नाही त्या दुसऱ्या कमऱ्यात आहे, बाहेरच आहे. माझा काही सामान आहे नाही, कोणी नेणार नाही आहे. चला ना वहिनी, बसा ना मांडवामध्ये. आता सुरुवात करून नाही का अहिराला? झाले ना आता हळद बिळद सगळ्यांचे लावून. झाले का हळद सगळ्यांचे लावून? होते ना अजून हळद लावणारे? झाल्या सगळ्यांचीच हळद बिळद लावून झाली. आता तुम्ही बसा बरं, पटपट अहिर वगैरे देऊन देतो आम्ही. हो येते बेबीबाई, तुमच्या भावांना वगैरे तिथं बसवा. मी येते बस 2 मिनिटात येते. बेबीबाई रजनी असेल तिकडे, रजनीला पाठवा बरं इकडे थोडीशी. हो पाठवतो, पण लवकर या तुम्ही, जास्त उशीर करू नका. हो येते ना, तुमच्या भावांना बसवा ना तिथं, त्यांना हळद बिळद लावा ना. नवरदेवाच्या बापाला हळद नाही लावले ना तुम्ही, आईला लावले. हो बसवतो ना, भाऊलाही बसवतो, महेशलाही बसवतो.
मग असेच तर बसा म्हटलं, तर मग बसतो म्हणाले. हो हो, त्यांना लावा, दोघांना लावा हळद. कामाकामामध्ये डोक्यातून निघूनच गेला माझ्या. बरं झालं लक्षात आला, तर नाही तर वेळेवर उपाद आली असते. काकू, आवाज दिले तुम्ही? आता घरी जात होती मी. आता तू कशासाठी घरी चालली बाबा? ते ऐरपट्टी नाही आणली ना, घरीच आहे, तर आणते म्हटले जाऊन. अहो मग जाशील, माझा एक काम कर बरं. विसरूनच गेले बाबा मी. का विसरले काकू? अहो माझ्या साडीवरचा ब्लाऊज ना ह्या सूर्यकांताच्याच घरी आहे. माझ्या भावाच्या घरची साडी, तिच्यावरचा ब्लाऊज. आत्ता लक्षात आला. त्या दिवशी गेली होती सगळे कपडे आणायला, तर त्या ब्लाऊजची फिनिशिंगच नाही झाली होती. तिच्या लक्षातच नाही राहिलं, बटणं गिटणं लावायचे बिना बटनाचाच ठेवला होता. बरं झाला तिथंच मी खोलून पाहिली, तर मग ठेवली तो ब्लाऊज. आता कामाकामामध्ये लक्षातच नाही आला तिच्या इथून आणायचं. तुमच्या लक्षात नाही आला, पण मी सूर्यकांतानं आणून नाही द्यावा का? एकही कार्यक्रमाला दिसली नाही ते. हो ना, एकही कार्यक्रमाला नाही आली बाबा. तिला बोलवायला गेली होती की नाही? गेली होती ना ताई, मी हळदीच्या कार्यक्रमाला बोलवला म्हणून गेली होती त्यांच्या घरी, तर ते फाल लावत होती. ह्या कावेरीची साडी हो म्हणे. का करेल आता ती? जा बरं पटकन आण बरं ब्लाऊज माझा. हो हो, आणतो. काहून सूर्यकांत ताई, तुम्ही आलेच नाही ना तिथं? मंजुळा काकूच्या इथं आल्याच नाही ना? तुम्हाला बोलवायला आलेच नाही का? नाही वहिनी, आली होती बोलवायला. रजनी आली होती. बांगड्या भरायसाठी बोलवायला पाठवला होता मंजुळा काकूनी. जाते म्हटली, तर तेव्हा पण मला वेळ नाही मिळाली जायसाठी. आणि आता हळदीच्या कार्यक्रमालाही जाईन म्हटली. आता फिनिशिंग करायची होती ब्लाऊजची. का ताई, नंतर ब्लाऊज शिवाल ना, माहीत तर होता काकूच्या इथं लग्न आहे म्हणून. नाही घ्यायला पाहिजेत होता. आता 1-2 दिवस नाही घेतले असते तर चालला नसता का? आपला शेजारचा काम आहे ताई, म्हणतात ना. मग कोणी म्हणत होते का वहिनी? आता माझ्या तोंडावर तर नाही म्हटला, पण मागे गोष्ट करतात नाही तर का? हो, पण मी दुसऱ्यांचे ब्लाऊज नाही घेतले ना. त्यांच्याच घरचे लग्नाचे होते ब्लाऊज कपडे. त्या मंजुळा काकून काही लवकर आणून नाही दिला. आणि हे कावेरीनं तर काल आणलं एक साडी ब्लाऊज शिवायसाठी. तिच्याच ब्लाऊज शिवत होती ना, त्याच्यामुळे मला बांगड्या भरायसाठी यायला नाही मिळाला, नाही मेहंदी काढायसाठी यायला नाही मिळाला. घरी तरी लावीन म्हटली मेहंदी, तर घरी मेहंदी नाही काढली मी आपल्या हातावर. कशाला घेतलं तर तिला समजत नाही? पागल आहे ते पक्के. घरच्या लग्न असून त्या दिवशी कपडे घ्यायसाठी गेली. आधी कपडे घ्यायसाठी तिला काय होत होतं? वहिनी ते का म्हणत होती, तिचे भावजा घेईल कपडे तर ते रिसेप्शनला करीन म्हणत होती. आणि मंजुळा काकू ना आता तिच्यासाठी घेतला साडी, तर ते साडी म्हणे लग्नात घालीन म्हणे. पण आता मंजुळा काकून साडी घेतला तर ती तेवढी म्हणजे जास्त चांगली आहे नाही, आहे म्हणा, पण तेवढी नाही आहे लग्नामध्ये घालण्यासारखी. ते आता हळदीच्या वेळेस घातला नसेल तरी तिनं तेच तर साडी आहे त्यांच्या घरची. वाईट आहे का साडी? नाही, ते तर साडी चांगलीच आहे, मस्त जचते तिच्या अंगावर. हो चांगली आहे, पण लग्नात घालण्यासारखी नाही आहे, नाही का? तेवढी कुठं महागाची साडी घेईल का ते काकू? कोणी तर पुतून सुनाला घेत नाही. काकूनी घेतला तरी. हो, तर म्हणूनच नाही का ते आता भावजेच्या घरची करणार आहे, आता लग्नात घालणार आहे ना, मग रिसेप्शनसाठी आणलं तिनं साडी. तर म्हणून कालच काप केली, जोडजाड केली, तर अस्तर बिस्तर, आणि रात्री शिवीन म्हटली. अशी झोप येत होती, येत होती. आता 3-4 दिवस झाले ना, एवढा काम काही सांगू नका वहिनी. दररोज 11-12 वाजता झोपायसाठी. तर रात्री ना शिवूनच नाही झाला, अशी झोप येत होती, त्या मशीनवरच डुलक्या मारत होती मी. तर झाला बाबा, आता ते ब्लाऊजही फिटिंग करून झाला, हुका वगैरे आताच लावली. आता म्हटली ऐराच्या वेळेत जाईन. तर चला येता का? झाला का वेळ आहे अजून? आता साडी घालतो म्हणत होती. काही नाही होत ना, चला ना. आता का साडी चेंज करता तर माहित नाही. ऐर वगैरे देऊन द्या, मग येऊन मस्त हातपाय धुवून साडी गिडी घाला, मग वरात निघेल ना. सायंकाळी 7 वाजेचं लग्न आहे, तर 4 वाजेच काढून म्हणत होते नवरदेव. तर आता ऐराचा कार्यक्रम पटकन उरकवतील. तर वहिनी, तुम्ही हळदीच्या कार्यक्रमाला नाही गेले होते? गेली होती. मार हळदी खेळला, काही सांगा नको. साडी काढून ठेवून दिली मग. आणि ऐरपट्टी घरीच होती. मग अशी नेते म्हटली, तर म्हटली अजून कुठं ठेवीन तिथं, आता हळदीचा कार्यक्रम होईल, मग घरी आल्यानंतर मग नेईन म्हटले. पटकन साडी चेंज केली आणि ऐरपट्टी धरून आली. सूर्यकांत ताई, 5 मिनिटासाठी बांगड्या भरायला यायला नाही पाहिजेत होता का? हो, विचार तर केली होती म्हणा की पटकन जावा आणि बांगड्या भरून वापस यावा म्हणून. पण मी म्हटली अजून जाईन तिथं, घाई करीन. मला आधी घालू द्या. तर तशाही बाया म्हणतील म्हटली की हिला मोठी घाई होती तर आली कशाला आहे, म्हणून म्हटली बेकार आहे वा, नाही जात. 3 वेळा काकू म्हणत होत्या ना की आली नाही सूर्यकांत, आली नाही म्हणून. सूर्यकांत ताई, अरे रजनी, ऐरा सुरू झाले का? हो, आता होतील ना. बसत होते मांडवामध्ये, काकाजी वगैरे बसले होते, त्यांना हळद विळद लावत होते. हो का? तू मग इकडे कशाला आली तर? ते ना काकून पाठवला ब्लाऊज साठी. सूर्यकांत ताई, काकूचा ब्लाऊज आहे खरा ना, द्या ना तो. अरे रे, तो ब्लाऊज पाय रस्सीवरच राहिला. काच बटणं करायचं राहिलं असतं. काहून का झाला ताई? का करते रजनी, तो ब्लाऊज ना रस्सीवरच आहे. बटणं लावायचे होते. त्या दिवशी तुरपाई केली ना, काचा केली. 2 काचा झाले असतील, 3 काचा बाकी आहेत, आणि बटन लावायचे आहेत. एक काम कर रजनी, तुझ्या मी आणतो ना. आता गैर द्यासाठी येतात, आता पटकन बटणं लावते आणि आणते. हे बाबा ताई, तुमच्याही लक्षात नाही राहत का? आता बरं झालं आता आली तर मी. त्या काकूच्याही लक्षात नव्हता ब्लाऊज इथं आहे म्हणून. पाठवला त्यांनी.
आता पटकन लावा बापा आणि पटकन आणा. आता ऐरा बिरा झाल्यानंतर आंघोळी बिंगोळी झाल्यानंतर तोच ब्लाऊज ना साडी घालायची. हो साडी तर घेऊन गेला ना काकू. हो हो साडी आणला, ब्लाऊज आहे ना तुमच्याकडे. हो बस 5 मिनिट लागतील 5 बटणं लावायला, नाही लागत वेळ. आता घेऊनच येते मी सोबत. ठीक आहे मग मी चालली बापा. रजनी का सांगशील मग? मी काही नाही सांगत, मी चालली सरपंच ताईच्या घरी. माझी ऐरपट्टी तिथंच आहे, त्यांच्याजवळ सांगितली होती मी साडी आणायला, तर घेऊन आलीच नाही, त्यांच्याच घरी आहे. तर आता पटकन जाते आणि घेऊन घेते. आता 5 मिनिट लागतील म्हणता ना बटणं लावायला, लावा ना पटकन घेऊन जा. हो हो ठीक आहे ना तुझ्या. सूर्यकांत ताई तुम्हाला वेळच आहे अजून त्या ब्लाऊजला बटना बिटना लावाल. हां मग कुठे याल, वेळ म्हणजे आता फक्त 5 मिनिटाची वेळ आहे. तुम्ही लावा आणि या बा, मी चालले. ठीक आहे ना वहिनी, ठीक आहे, जा जा तुम्ही जा. हो ठे रजनीजवळ सांगितली नाही मी कावेरीला पाठवशील म्हणून, पण रजनी आता तिकडे सरपंच ताईच्या घरी जातो म्हणे ना. आता पाहिजे ह्या कावेरीच्या साडी ब्लाऊज झाला ओके सगळं, तर हे नाही आली. आणि माझ्या दिमागातून कसा कसा निघाला बाबा. मंजुळा काकूच्या ब्लाऊजची फिटिंग व्हायचीच होती, तर बटना बिटना लावून व्हायच्याच होत्या. ते त्या दिवशी लावता लावता ठेवून दिली ना, त्याच्यामुळे असं झालं. काकू काकू का म्हणते पांडू? काकू मम्मीने ब्लाऊज आणि साडी सांगितलं. बरं झालं आता आला तर. आता म्हणतच होती मी तुझी आई आली नाही ना काही नाही म्हणून. नेशील का बरोबर? हो ना काकू, नेईन ना. पैसे आणला का? ह्या काकूला कसं माहित की मी मम्मीला पैसे मागितले म्हणून 5 रुपये? नाही हो नाही हो. का नाही हो नाही हो करून राहिला? पैसे आणला का नाही सांग. काकू मम्मी म्हणते जा म्हणते साडी ब्लाऊज आणशील म्हणते, तुला 5 रुपये देतो म्हणते खाऊ खायसाठी म्हणते. तर 5 रुपये आहेत माझ्याजवळ. अरे बोंगाड्या, मी 5 रुपये नाही म्हणत आहे, शिलाईचे पैसे म्हणून राहिली. नाही काकू नाही, पैसे नाही दिला मम्मीनं. पाय आता हे उधारीच नाही ना, लावेल मग 1-2 महिने लावेल पैसे द्यासाठी. मी सगळे कामधंदे टाकून हिच्या ब्लाऊज शिवून दिली, साडीला पिको फाल करून दिली, आणि आता वेळेवर नगदी पैसे नाही देऊन राहिली हे. आता का म्हणू बाबा, आता पोराला वापसही नाही पाठवू शकत. उद्या तेच म्हणेल की मी का पैसे देणार नव्हते का म्हणेल. जाऊ दे, कुठं जाणार आहेत पैसे. आपल्या मम्मीला सांगशील ना 300 रुपये झाले म्हणून. ठीक आहे ना काकू, ठीक आहे, द्या ना मग पटकन. हो आणून देते. कोणता शर्ट पीस धरू बाबा, कोणती साडी धरू बाबा, काही समजून नाही राहिला. ललिता का करून राहिली तू? हो तुम्ही कधी आले? झाले 5 मिनिट येऊन. तू का करून राहिली का इथं? काही नाही, साडी कोणती धरू म्हणत आहो. बापा साडी कोणती धरू म्हणजे? कावेरीसाठी तर तू साडी दिली ना ब्लाऊज वगैरे शिवायला, आणि आता का निवडून राहिली तर? कावेरी ताईसाठी नाही म्हणत आहे ना, कावेरी ताईसाठी आणि भाऊसाठी तर शिवून झाले आहेत. ते तिकडेच आहेत, ते कपडे तिकडेच आहेत. पण हे गंगू मावशी आणि मंजुळा काकूला आणि त्या काकाजींना द्यावं नाही लागेल का आहेर, त्यांच्यासाठी पाहत होती मी कपडे साड्या. केव्हा घेतली तर तू सांगितलीही नाही ना? नाही घेतली बाबा, माझ्या ऐरातल्याच होत्या ना आधीच्याच होत्या, माझ्याकडे साड्याही होत्या, पॅन्ट पीस शर्ट पीसही होते. त्याच्यामुळे नाही घेतली, म्हटली इथूनच नेऊन टाकेन 2 साड्या आणि 2 पॅन्ट पीस शर्ट पीस. 2 पॅन्ट पीस शर्ट पीस कशाला लागतात? एकच तर लागेल ना. 1 पॅन्ट पीस 1 शर्ट पीसच तर लागेल ना काकांना. जावयांच्या तर रेडीमेड घेऊनच झाला आहे ना. हो तेच म्हणत होती काकांना, 1 पॅन्ट पीस आणि शर्ट पीस 2 निघून गेला बाबा माझ्या तोंडातून. तर का तेवढा बघायचा आहे? कोणताही धर ना, का तुझ्या घरचे कपडे घालणार आहेत का? नाही हो घालणार तर नाही, पण व्यवस्थित न्यावं लागते ना. हो आणि तुम्ही काहून आले? तुम्ही तिथंच काहून नाही थांबले, काहून आले बाबा घरी? का करू तर तिथं थांबून? काही सेवा नाही, काही नाही. कशाची सेवा पाहिजे तुम्हाला? कशाची सेवा पाहिजे? जेवण नाही मिळाला का, चहा नाही मिळाला तुम्हाला तिथं? का कोणता कमी झाला तुम्हाला तिथं? अरे जेवण चहा तोच होते का? अजून काही आहेच नाही का? समजली. तुम्हाला तेच पाहिजे? पाहिजे नाही तर का? त्याच्याशिवाय कुठं काम होतेत का? चुंगूसपणा करून राहिला काका म्हणते ते चालणार नाही म्हणते, लग्न झाल्यावर रिसेप्शन झाल्यावर मग जेवढा पाहिजे म्हणते तेवढा देईन म्हणते. असा कुठं होते का? त्याच्याशिवाय कोणतं काम होते का? पागल झाले का तुम्ही? मी सांगते तुम्हाला खरं, ते बिलकुल तोंडाला लावायचे नाही. माहित आहे तुमची सवय कशी आहे. तर मग कोणी काही बोलले तर मग बस तनफनूनच उठते. फालतूचा झगडा भांडण होईल ना. लग्न राहिला एका साईडला आणि एका साईडला तुमचे भांडणं सुरू होतील. हो पागल आहे काका, आम्हाला समजत नाही का? कोणत्या वेळेस किती घ्यायचा म्हणून. माहित आहे सगळ्यांच्या माहित नाही, पण तुमच्या माहित आहे मला. तुम्हाला काही समजत नाही. बस ते तोंडाला लागली का बस घट चालू होते तुमच्या. हो तुमच्या बहिणीच्या घरचा कार्यक्रम आहे, काका सासऱ्याच्या घरी लग्न आहे तुमच्या बहिणीच्या. तुम्ही असे वागाल तर दुसरे लोक तिथे थांबतील का? चला ऐर चालू झाले असते. येतो, पहिले चहा बनवतो, मग येतो, चहा पितो ना.
उठ बापा, आता तुम्ही चहा बनव म्हणता. तिकडे ऐरही चालू झाले असतील. एवढ्या लवकर संपतात का? मिळतील ना ऐर तुला. चहा बनव ना, 5 मिनिट तर लागते चहा बनवायला. ताई, त्या मोठ्या ताई कुठे आहेत त्या? मोठ्या ताई नाही बसल्या ना इथं. कावेरी मोठी कुठे गेल्या? मला का माहित काकू, आताच तर इथं बसले होते ना. या आत्याही ना वेळेवर कुठे ना कुठे जातात, समजत नाही आता त्यांना. मी थोडीशी कुठे गेली का बस सगळा मोहल्ला डोक्यावर उठवून टाकतात. ते मोठी वहिनी तिकडे आहे. वहिनी, वहिनी तिकडे का करून राहिला? या इकडे, ऐर सुरू झाले ना. मोठी वहिनी का करत होते तुम्ही तिकडे? बसली होती बाबा, बघत होती तिथून. सगळेजण इथं ऐराला बसले, तुम्ही काहून तिकडे बसले? काय वाटलं तुम्हाला? तुम्हाला कोणी ऐर नाही आणणार असं वाटलं का? पहा, त्या लहान वहिनीच्या भाऊजीने तुमच्यासाठी साडी आणला. मी म्हटली आता महेश ना कावेरी आहे ना ऐराला बसली, मी कशाला बसू म्हणून तिकडे बसली होती. मला कोण आणते बा म्हणले. कोण आणते म्हणजे मी आणले तुमच्यासाठी ऐर. काहून मोठी ताई तिकडे काहून बसले तुम्ही? काही नाही बहिणी, अशीच बसली तिकडे. आता हळदी बिळदी इथं लावत होते की नाही, म्हणलं फालतू इथं बसून मलाही कोणी लावून टाकतील म्हणून तिकडे जाऊन बसली. गंगू मावशी, कोण तुम्हाला हळद लावते माहित नाही आहे का सगळ्यांना? मावसाचीच नाही आहेत ना, तुम्हाला हळद लावतील का? शांता काही सांगता नाही येत. धुमधुमीमध्ये कोणी जो सापडला तो मग काही म्हणताही नाही बापा. हाशी मजाक सुरू राहते तर त्याच्यासाठी आपणच इथून दुसरीकडे बसला तो परवडला नाही का शांता? हो मावशी, बरोबर आहे म्हणा तुमच्या म्हणणं. हो बापा, म्हणून तिकडे जाऊन बसली. किती खेळल्या बापा, किती खेळल्या हळद. मार खेळल्या ना हळद. जर इथंच बसली राहिली असती तर मग मलाही पूर्ण पिवळी पिवळी करून टाकला असता. हो बरोबर म्हणून राहिल्या ताई, माझ्या लक्षात नाही राहिला असता. मी तर लावलीच असती बापा. ह्या कोऱ्या आहेत म्हटली असती, यांना कोणीच हळद नाही लावल्या म्हटली असती आणि मी तर लावली असती. बरं झाला बापा ताई तुम्ही तिकडे बसले तर. पटापट उरकवा ना. ऐराचा कार्यक्रम पटापट उरकवा. मग अजून नवरदेवाचा आंघोळ बिंगोळ बाकी आहे, वेळच होईल. पटापट उरकवा बरं ऐराचा कार्यक्रम. हो नारायणचे बाबा, का झालं? तिकडे स्वयंपाकवाल्याकडे कोण आहे? आहे ना, शांताराम आहे, रमेश आहे. सांगितलं मी त्यांना दोघांनाही. मी म्हटलं लक्ष द्या. बरोबर म्हटलं. हो तेच म्हटलं. हो दुकानाचं शटर काम नाही लावलं तर दुकान सुरूच ठेवलं. कोणी पोराभरा ते पाकिटं चिप्स चुपचे नेला म्हणजे? अरे कोण नेते, कोणी नाही नेत. हो बापा, आपला लग्नवाला घर. आपल्या घरी किती पाहुणे, किती लहान मुलं येणारे. कोणाला नाही म्हणाल तुम्ही तो दुकानाचा शटर लावा. हो, आता हा ऐराचा कार्यक्रम झाला की लावतो दुकानाचं शटर. आता 2-4 दिवस दुकान बंद ठेवाल तर काही होते का? बिघडते का म्हटलं काही? सगळं सांगावं लागते बा तुम्हाला. अरे तर मग अशी 1-2 गिराईक आले होते ना म्हणून सुरू ठेवलो. बेबी बाई करा ना आता तुम्ही ऐर. झाला ना मंजुळा काकूच्या भाऊजीने ऐर केला, आता तुम्ही करा. माहेरचा झाला ऐर, पहिले माहेरचा ऐर होते, आता तुम्ही करा बापा. मग आम्ही करतो ना. मी करू का आता? नाही तर का आता तुम्ही करा मग आम्ही करतो. ठीक आहे बापा, मीच करतो. आता नारायणला कपडे घेईन म्हणले हळदीचे. तर मामीनं घेतला म्हणून सांगितलं. आता कपडे कुपडे नाही आणले बापा, पैसेच देईन आता नारायण तुला. कशाला आत्या, मला कशाला पैसे लागतात? राहू दे. नाही बापा, माझा एकुलता एक भाषा आहे बाबा. सपना मोठ्या बहिणीला ऐर करतो म्हणले ना, हातातच धरून ठेवले ना. देते ना बेबी बाई, तुम्ही देऊन द्या आधी. देते ना, मी देते मग देते. असं का? मी देत आहे म्हणून थांबते का? हो देते, मग तुम्ही देऊन द्या आधी. घेऊ बापा. कावेरी, हिरवी साडी आणलं तुला, नाही तर म्हणशील माझ्या फोकस असू ना मला कायद्याची साडी आणलं बा म्हणून. नाही आत्या, काही नाही होत. कायद्यामध्येच घालतात का? अशाही हिरव्या साड्या आवडतात मला. हे सुरेखा कुठं राहिले तर? तुझ्या माहेरचा ऐर याचंच आहे ना? येतील ना वहिनी, गेल्या आहेत घरी ऐर आणायसाठीच येतील. इकडेच तर आणून ठेवायला पाहिजेच होता. 10 वेळ कशाला घरी जायचं? मोठी वहिनी, हे साडी घाला ना. क्रीम कलर आहे, नाही तर म्हणाल बॉर्डर हिरवा आहे तर मी नाही घालत म्हणून. नुसती पांढरी साडी घालता बाबा. तुम्हाला तर माहीत आहे बाई, मी पांढरी साडी वापरतो म्हणून. मग अशी साडी कशाला आणल्या? वहिनी आता घालतात ना, घालायला आहे साडी. नुसत्या पांढऱ्या साड्या नको घालू. तुम्हाला माहीत आहे ना बाई, तुमचे मोठे भाऊ गेले तेव्हापासून मी रंगीत साड्या घातल्याच नाही, पांढऱ्याच साड्या घालते. द्या, काही नाही होत, जे आणले ते. शांताबाई, ऐरा चालू होऊन गेले का? झाले नाही तर का ललिता? तू तर पक्कीच गेली बापा, घरी गेली तर एवढी वेळ लावा लागते? अहो बापा, का सांगू, हे आमच्या इथले यांच्यासोबत बोलत बसली तर उशीरच झाला. मग माझ्या मागे लावला चहा बनव म्हणून. चहा वगैरे बनवली. शांता, कर ना आता तू ऐर कर ना. हे आली ना ललिता, ललिता करेल आधी. कावेरीच्या माहेरचा ऐर आला तरी आता ललिता करते, मग आम्ही करतो. बापा ललिता, एवढा उशीर करावा लागते का यासाठी? बेबी बाई, झाला आता उशीरच झाला. आता का सांगू बेबी बाई तुम्हाला? नंतर सांगशील. कर पटपट ऐर कर बाबा, लवकर एवढ्या बाया आहेत मग बाकी अजून.